नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीचा जी एक कविता आहे जिचं नाव आहे मी वाचवतोय. या कवितेचे कवी आहेत सतीश काडसेकर. अतिशय प्रसिद्ध असे कवी आहेत. त्यांनी इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचबरोबर कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांचा अनुवादाचा एक संग्रह संपादन त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. बघा, आज ही जी कविता आहे मी वाचवतोय, या कवितेबद्दल आपल्याला सांगता येईल की समाज आपला जो आहे या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात. बघा, या समाजाच्या ज्या घटना आहेत त्या वेगळ्या असतात, नेहमी बदलत असतात. समाज हा स्थिर नसतो, तर समाज हा बदलत असतो. आणि या बदलणाऱ्या समाजाचं, हा जो समाज आहे हा बदलणाऱ्या समाजाचं एक चित्रण, एक वास्तव असं चित्रण कवी सतीश काडसेकर यांनी घेतलेलं आहे. तर या कवितेमध्ये ते म्हणतात, आधी आपण कवितेमध्ये काय आहे ते बघूया. कवी त्यांच्या स्वतंत्र अशा अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. बघा, काय काय वाचवायचंय. महानगरीय जीवनामध्ये जे अवकळेचं, भोवतालीच असलेल्या सामाजिक परिस्थितीचं जे चित्रण आहे ते कवींनी या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि ही जी कविता आहे ही कविता 2007च्या साधना दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली होती. तर या कवितेमध्ये जे महानगरीय जीवन आहे, म्हणजे शहरातलं जीवन, जे मेट्रोपॉलिटन सिटी, ज्या मोठमोठे महानगर आहेत त्या महानगरामध्ये माणसाचे जीवन कसं होत चाललंय याचं चित्रण त्यांनी केलंय. बघा, आपण सुरू करूया. हाकेतून हद्दपार होते आई, हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यात गाई. बघा, हाकेतून हद्दपार होते आई. बघा, आता महानगरामध्ये आपण जीवन जगत असताना आपण पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करतोय. आणि पूर्वी आपण आपल्या आईला आई म्हणून हाक मारायचो, त्याच्याही पूर्वी आपण आईला माय म्हणायचो. आता मात्र या आईचं रूपांतर मम्मी मध्ये झालेलं आहे. काही काही मॉडर्न लोक तर मम्मीला मॉम असं सुद्धा म्हणतात. बघा, आई ही हाक आता हद्दपार होते. मुलगा शाळेतून आला, बाहेरून आला की त्याच्या आईला तो काय म्हणतो, मॉम, मम्मी. बघा, आई हा जो शब्द आहे या शब्दाचा जो ओलावा आहे तो ओलावा आता हद्दपार होतोय. या महानगरी जीवनाचं हे एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर ते म्हणतात की हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. आता गोठ्यामध्ये गायीच उरल्या नाहीत. मी तर म्हणतो आता गोठेच उरले नाहीत. तुम्ही महानगरामध्ये जर का गेलात तर तिथं तुम्हाला गोठेही दिसणार नाहीत. गायीचं सोडा, पण आता गोठ्यांमध्ये पूर्वीसारख्या गायी म्हशी नसल्यामुळे त्या गोठ्यातल्या गायी सुद्धा आता हमराईच्या थांबल्यात. हाकेतून हद्दपार झाली आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. हरवत चाललाय किराणा भुसार, हरवत चाललाय किराणा भुसार, सुपर मार्केटच्या झगझगाट झरझर. बघा, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपल्या गावामध्ये लहान लहान अशी किराणाची दुकानं होती, ज्याला आपण किराणा भुसाराची दुकानं म्हणायचो. आपण तिथं, आपल्याकडे जर पैसे नसले तर आपण तिथं जायचं, आपलं नाव लिहायचं आणि नाव लिहिल्यानंतर तो माणूस आपल्याला लगेच किराणा द्यायचा. असं तुम्ही 2-3 महिने जरी केलं तरी तुमची तिथं उधारीचं खातं असायचं. आता मात्र काय झालं, अशी दुकानं आता हरवत चाललीये. हरवत चाललंय किराणा भुसार. त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू घ्याल जा, तिथं सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला तिथं मिळायच्या. बॉल पेनाच्या कांडीपासून ते रेझर, अमुक धमुक, म्हणजे तुमच्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या सर्वच्या सर्व तुम्हाला त्या किराणा भुसार मालाच्या दुकानामध्ये मिळायच्या. पण सध्या महानगरांमध्ये, या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हे दुकानं आता हरवत चालली. आणि त्या ठिकाणी काय आलंय, सुपर मार्केटच्या झगमगाट आता वाढलाय. बघा, तुम्ही आता प्रत्येक शहरामध्ये सुपर मार्केट आलंय, सुपर शॉपी आलंय. आणि कसं आहे, झगझगीत आहे, अगदी झरझर. काय ती अगदी लाइटिंग असते आणि त्या वस्तूंची जी किंमत आहे ती प्रचंड असते. जी वस्तू तुम्हाला साध्या किराणाच्या दुकानामध्ये 10 रुपयाला मिळेल, त्या सुपर शॉपमध्ये तुम्ही जर का गेलात तर तीच वस्तू तुम्हाला 25 रुपयाला मिळते. मग हे जे 15 रुपये कुठे आले,
तर ते गेले तुमचे झगमगाटामध्ये. हाच फायदा आहे, हाच किराणा मालाचा दुकानाचा फायदा. पण आता ही मालांची दुकानं, किराणांची दुकानं सुद्धा आता हरवत चाललंय असं कवी म्हणतायत. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गाव गाड्यासोबत मुकाट. आता तुम्हाला खेड्यांमध्ये पूर्वी लोहार असायचे, ते काय करायचे, शेतीच्या अवजार तयार करायचे, नांगर असेल, वखर असेल, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार तयार करायचे, घरासाठी लागणाऱ्या लोखंडी वस्तू तयार करायचे. त्यांचा भाता असायचा, त्या एकटी त्यांच्या घराची जी स्त्री असायची ती तो भाता हलवायची आणि पुढे निखारा फुलवायची आणि तिथं ते लोखंडी वस्तू तयार केली जायची. आता हा सुतारही हरवत चाललाय, त्या सुताराचा भाताही हरवत चाललाय. आणि काय आणखी हरवलंय तर कुंभाराचा आवा, म्हणजे कुंभार जिथं मडकी बनवतो तो त्याचा आवा सुद्धा हरवत चाललाय. बघा, कुंभार मडकी बनवत असताना तो जो पूर्ण तिचा जो चिखल असतो तो सगळं तुडवतो आणि त्याच्यापासून तो तुडवून त्या चिखलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल, वेगवेगळ्या प्रकारची माती टाकून तो आवा बनवतो. आता तोही हरवत चाललाय. कल्हईची झिलई विस्तवाबरोबरच निघून गेली. बघा, पूर्वीच्या काळी तुम्ही दुपारच्या वेळेस जर का निरीक्षण केलं असेल तर कल्हईवाले फिरायचे. आता कल्हई हा प्रकार कदाचित तुम्हाला माहिती पण नसेल. बघा, एक जे आपले अल्युमिनियमचे भांडे असतात, सॉरी, जे आपले पितळी भांडे असतात, या पितळी भांड्यांना अल्युमिनियमची कल्हई लावून दिली जाते. एक काहीतरी रसायन असतं, आता त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, तर ते लावून त्या भांड्याला चकाकी आणली जायची आणि ते भांड जास्त वेळ टिकायचं. म्हणजेच काय, पण आता मात्र आता संपून चाललंय. कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या धगीवर रटरट राणी आमटी, मागच्या धगीवर रटरट राणी आमटी राखेसही दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बघा, गॅसच्या शेगडी, आता चुल्हे जे होते ते चुल्हे पण नष्ट झाले. आता घरोघरी गॅस आले. पूर्वी काय होतं, त्या चुल्ह्यावरती ती आमटीचे बगोनं ठेवलं की ती आमटी अशी रटरट करायची, तोपर्यंत ती शिजायची. आता काय झालं, कवी काय म्हणतो की आता ती जी चुल्हा आहे ती आता फक्त चुल्हाच नाही, त्या चुल्याचं राखच नाही, तिथं आता ती रटरट आणि आमटी सुद्धा दिसत नाही. मग काय झालं तर राखेविरहित असणारी ही जी गॅसची शेगडी आहे ती आता तिथं आली. बघा, त्या चुल्याचे अनेक उपयोग होते. नुसता स्वयंपाक करण्यासाठी त्या चुल्याचा वापर नाही केला जायचा, तर त्याच्यावरती सकाळच्या वेळेस थंडीच्या दिवसामध्ये आपण तिथं अंग पण शेकायचो, गरम पाणी पण करायचो, त्या चुल्याच्या राखेने दात सुद्धा घासायचो. बघा, त्याचे अनेक उपयोग होते. पण आता मात्र काय झालं, तो चुलाच गायब झाला, तोच नष्ट झाला आणि त्याची जागा घेतली निर्जीव अशा गॅसने. बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. बघा, आता आपण जे बोलतो त्यातून आता आपल्या आईची बोली मात्र आपण विसरत चाललोय. आता आपण इंग्रजीकडे जातोय. अतिशय पाश्चात्य रीतीने कसं बोलता येईल जेणेकरून आपल्याला समाजात मान मिळेल अशी भावना आता आपल्या मनामध्ये निर्माण झाली आहे. बोली चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. आईची बोली म्हणजे कोणती, तर आपली जी आपल्या घरात जी बोलली जाते ती बोली आता नष्ट होत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण अहिराणी बोलतो, पण ज्यावेळेस आपण समाजामध्ये वावरतो त्यावेळेस आपल्याला त्या बोलीचा वापर करता येत नाही. मात्र घरी मात्र आपण त्या बोलीचा वापर करतो, पण आता ती सुद्धा आता कमी कमी होत चालली आहे. सुटीत आता खेळत नाहीत मुलं. सुटीमध्ये आता मुलं खेळत नाही. काय करतात मग मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या. सुटी लागली की मुलांच्या मनामध्ये पहिला काय यायचं की आता मैदानात जायचं आणि मनसोक्त खेळायचं. मग खेळ कसे असायचे, अगदी मैदानी खेळ असायचे. विटी दांडू असेल, नंतर लगोऱ्या असतील, नंतर गोट्या असतील, गोट्या तुम्ही खेळलेला आहात, भोवरा असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, सूरपारंब्या असतील. आता हे खेळ सुद्धा मागे पळत चालले. कवी म्हणतात की सुटीत आता खेळत नाही मुलं, विटी दांडू आणि लगोऱ्या. बघा, सुटी लागली आता मुलं खेळत नाही विटी दांडू आणि लगोऱ्या. तर मुलं काय करतात, 2-3 मुलं जमा झाले की 3 काठ्या रोवतात, एक बॉल कुठून तरी आणतात आणि एक फळी आणतात आणि क्रिकेट सुरू करतात. आता ते खेळ सुद्धा आता नष्ट होऊन चालले. म्हणजे काय, थांबून गेलाय त्यांचा दंगा. बघा, लहान मुलं खेळत असताना खूप आरड्या मारतात, दंगा करतात. आता त्या मुलांचा दंगा सुद्धा थांबून गेलाय. आट्यापाट्या आणि पिंगा. बघा, आट्यापाट्या आणि पिंगा नावाचा खेळ असायचा आणखी.
तो आता संपलाय. मुली खेळायच्या आट्यापाट्या आणि मुलं आट्यापाट्या खेळायची आणि पिंगा ही मुली खेळायच्या. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. ज्या परकरातल्या मुली म्हणजे ज्या किशोरवयीन मुली आहेत त्याही आता ते मातीतले खेळ खेळत नाहीये. तर पोरं काय करतात मग? पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर. सुट्या लागल्यात आता तुम्हाला. मुलं कुठे येतात आहेत? मैदानात आता मुलं दिसत नाही तर कुठे दिसतात? तर दूरदर्शनच्या समोर, त्या पडद्याच्या समोर, टीव्हीच्या समोर आता मुलं बसलेली आहेत. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच. बघा, पूर्वी मुलं मैदानात खेळायची. सुटी लागली म्हणजे मैदानात दिवसभर मैदानात खेळायची. कोणी पोहायला त्या नदीवर जायचं. आता मात्र मुलं तसं काही करत नाहीत. आता सरळ त्या टीव्हीच्या पडद्यासमोर बसतात आणि ते क्रिकेटची मॅच पाहत बसतात. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. बघा, त्या टीव्हीवरती सुद्धा काय चालतं माहितीये? क्राईम थ्रिलर. क्राईम म्हणजे जे गुन्हेगारीचं चित्रण असतं आणि थ्रिलर म्हणजे आपण त्याला थ्रिलरला काय म्हणतो आपण त्याला की एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याचा शोध कसा घ्यायचा किंवा गुन्हेगार कोण याला म्हणायचं थ्रिलर. अशा प्रकारची समाज विघातक अशी सिरियल्स, अशा प्रकारचे नाटकं की जे या वयामध्ये तुम्हाला बघायची गरज नाही अशा प्रकारची सिरियल्स म्हणजे क्राईमवर आधारित म्हणजे गुन्हेगारांवर आधारित ते थ्रिलर, मारधाड, रक्तपात अशा प्रकारचे थ्रिलर आता मुलं त्या टीव्हीवर बघतात आणि त्याचा पडसादच लगेच समाजावरती लगेच उमटतं. का की समाजाचं जे गुन्हेगारीचं प्रमाण आहे ते प्रचंड वाढलंय आणि त्याच्या मागे कुठेतरी हा दूरदर्शनचा पडदा, हे टीव्हीचे चॅनल सुद्धा जबाबदार आहेत. ते का की समाजामध्ये ही जी लहान मुलं आहेत ही लहान मुलं 24 तास त्या टीव्हीवरती दुसरे सिरियल बघतच नाही, क्राईम थ्रिलर हेच बघतात. बघा तुम्ही टीव्हीवर जर का पाहिलं असेल CID, क्राईम पेट्रोल असे वेगवेगळे त्याचे इतके घाणेरडे प्रमाण असते त्याचं दाखवायचं की तिथले जे गुन्हे दाखवतात इतके घाणेरडे असतात की सामान्य माणूस ते पाहू शकत नाही आणि मुलं मात्र मोठ्या चवीने ते पाहतात आणि त्याचा वाईट परिणाम त्या मुलांच्या मनावरती होतो जेणेकरून समाजाचं स्वास्थ्य बिघडवण्याचं काम या गोष्टी करतात. आणि हीच खंत कवी सतीश काडसेकर यांनी मांडली. ते म्हणतात की ते उलगडत असतात क्राईम थ्रिलर. लिहित्यात हात आता राहिले नाहीत लिहिते. पूर्वी लिहिणे हे तिच्यात गमतीची गोष्ट असायची. रोज तुम्हाला घरी 10 पानं 2 पानं शुद्ध लेखनाची लिहायची असतात किंवा नवीन कविता करणं असेल, एखादी कथा लिहिणं असेल. आता या गोष्टी हद्दपार होत चालल्या आहेत. का की लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते. शब्द बापुडे केवळ वारा, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जात आहेत. बघा, जे शब्द तुमच्या मनामध्ये उमटतायत, ज्या भावना तुमच्या मध्ये येत आहेत, ज्या भावना तुमच्या मनामध्ये उमटतायत त्या आता शब्दांवरती येतच नाहीये, शब्दरूप घेतच नाहीये. का की तुम्ही तुमच्या मनातल्या भावना, तुमच्या मनातले जे भाव आहेत ते लिहिणे हे आता हवेसारखे विरून जातंय. मी वाचवतोय माझी कविता. कवी म्हणतायत मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई. मी वाचवतोय माझी कविता. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. बघा काय म्हणतोय कवींनी या शेवटच्या 4 ओळींमध्ये या समाजाचं चित्रण करून ठेवलेलं आहे. आणि आपण काय करायला पाहिजे समाजासाठी, आपल्या स्वतःसाठी की जेणेकरून आपली ही जी संस्कृती आहे ती कशी वाचेल. म्हणून कवी म्हणतोय की मी वाचवतोय माझी कविता. की माझ्या मनातले जे भाव आहेत मी ते दाबून टाकत नाहीयेत, हवेसारखे विरून टाकत नाहीये, तर ते माझ्या मनातले भाव मी कविता रूपाने मांडतोय. म्हणजे माझं मत मी मांडतोय. आणि माझी आई, बघा आईची जी बोली आहे, आईचं जे सन्मान आहे तो मी वाचवतोय. माझ्या आईला मी विसरत नाहीये. आणि माझी बोली, आईची बोली आणि माझी बोली म्हणजे एकच बोली. म्हणजे मी माझी भाषा, माझं घर, माझी आई, माझी भूमी हे सगळं मी वाचवतोय. या समाजामध्ये ह्या ज्या घटना आहे, हा जो समाज आता बदलत चाललाय, या सगळ्या बदलांपासून मी माझ्या स्वतःला वाचवतोय, माझ्या कवितेला वाचवतोय, माझ्या आईला, माझ्या त्या आईच्या बोलीला वाचवतोय. आणि म्हणजे मी माझ्या
कवितेसोबत माझ्या भूमीला वाचवतोय, म्हणजे माझ्या समाजाला वाचवतोय, माझ्या देशाला वाचवतोय. कोणत्या गोष्टींपासून? की ह्या ज्या वरती वर्णन केलेत या सगळ्या गोष्टींपासून मी या सगळे वाचवतोय. माझ्या बोलीला वाचवतोय, माझ्या आईला वाचवतोय, माझ्या भूमीला वाचवतोय. मग एकदा आपण बघूया की या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक लक्षात येतं की समाजाचं जे चित्रण कवींनी केलेलं आहे ते अतिशय भयावह होत चाललंय. तुम्ही सुद्धा आजूबाजू ज्यावेळेस बघतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की बाहेरचं जग जे आहे ते अतिशय निष्ठुर झालेलं आहे. पूर्वी एकमेकांना सहकार्याची भावना असायची, आता मात्र ती दिसत नाहीये. म्हणून आणि हे कशामुळे होत आहे की हे आपणच एखाद्या दुसऱ्या संस्कृतीच्या मागे, पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागल्यामुळे आपल्याला हे सगळे तोटे सहन करावे लागत आहेत. आपण एकदा आणखी एक शॉर्ट मध्ये ही कविता पुन्हा एकदा बघू आणि नंतर तुमच्या शंकांचं आपण निरसन करूया. की हाकेतून हद्दपार होते आई, हमराच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. बघा आता आई नावाचा शब्द जातो तुम्हाला ऐकू येत नाही. आपण तर माडी म्हणायचो, माडी, माय, आई. आता तर मॉम, मम्मी. आता हे शब्द आता रुजायला लागलेत आणि गोठ्यामध्ये तर गाईच नाहीये. मी तर म्हणतो गोठेच राहिले नाही तर गाई कुठून येतील. म्हणजे काय समाज बदललाय. आता समाज पाश्चात्यांचं अनुकरण करायला लागलाय. आता तुमच्या लहान मुलांना जर का विचारलं की काय रे बाबा दूध कुठून आलं, तर तो आपल्याला सांगतो की दूधवाला देऊन गेला, दूधवाल्याकडनं आलं. आता दूध कुठून आलं हे सुद्धा त्याला सांगता येत नाही. आणि लहानपणी आपल्या घरीच्या ज्या गायी असायच्या त्या गायींचं धारोष्ण दूध आपण प्यायचो. आता मात्र ते संपलंय. म्हणजे काय तर समाज बदलतोय. हरवत चाललंय किराणा आणि भुसार. किराणाची दुकानं हरवत चाललीये, भुसार मालाची दुकानं हरवत चाललीये. तर त्यांची जागा कोणी घेतलीये? सुपर मार्केटच्या झगमगाटामध्ये ही दुकानं झरझर अशी हरवत चाललीये. सुपर मार्केट आलेत, अतिशय चकचकीत लाइटिंग केलेली असते आणि सगळा माल असा मांडून ठेवलेला असतो, पण त्याची किंमत मात्र जास्त असते. आणि हा जो किराणा मालाची दुकान होती तिथं माणसाची आत्मीयता असायची, ओळखी असायची आणि तिथं आपल्याला उदाहरण मिळायचं. इथं मात्र तुम्ही जर का सुपर मार्केटमध्ये गेलात आणि जर का तुम्ही 1 किलो तांदूळ घेतले तर तुम्हाला त्याचं पैसे लगेच त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. किराणा दुकानवाला जर का तुम्ही सांगितलं की आज माझ्याकडे पैसे लिहून घे माझ्या नावावरती, तर तो लगेच लिहून घेतो. सुपर मार्केटवाला तुमच्या नावावरती लिहून घेत नाही. तो म्हणतो रोकड कॅश द्या किंवा तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल तर ते द्या, तरच तुम्हाला ही वस्तू मिळेल. मात्र किराणा भुसार दुकानावर तुमची ओळखी असायची, आत्मीयता असायची, तर तुम्हाला लगेच मदत करायचा. म्हणजे काय समाजाची ही जी चित्रण कवींनी केले हे अतिशय भेदक असं चित्रण त्यांनी केलेले. ते पुढे म्हणतात की लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गाव गाड्यासोबत मुकाट. बघा पूर्वी गाव गाडा असायचा, लोहार, सुतार, चांभार सगळ्या प्रकारचे म्हणजे 12 बलुतेदार या खेडेगावामध्ये असायचे. आता मात्र हे सगळ्यांना आपले काम बंद करावे लागले. बघा चांभार असायचे, सुतार असायचे, लोहार असायचे, सोनार असायचे, असे 12 बलुतेदार असायचे. त्यांच्या प्रत्येकाची कामं असायची. आता हे सगळं संपलंय आणि हा जो लोहाराचा भाता आहे आणि कुंभाराचा आवा आहे तो संपून चाललाय. आता मात्र कोणीच तो व्यवसाय करत नाहीये. कलईची झिलई विस्तवाबरोबर निघून गेली. बघा कलईला असायची, कलईला ते भांड्याला कलई केली जायची, आता कलईवाला सुद्धा दिसत नाही. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसह दुरावत चालली गॅसच्या शेगडीवर. बघा ती जी चूल होती ती चूल आता गायब झाली, ती राख गायब झाली आणि आता त्याची जागा घेतलीये ती म्हणजे गॅसच्या शेगडीने. बोली चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. आईची बोली कशी असते आपली? आपल्या भाषेमध्ये त्याला आपण गावठी बोली म्हणतो, मात्र ती आपल्या आईची बोली असते, आपल्या जवळची बोली असते. ती मात्र आता निघून चाललीये. सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या. मुलं आता विटी दांडू लगोऱ्या खेळतच नाही, मैदानी खेळ खेळतच नाही. थांबून गेलाय त्यांचा दंगा. खेळताना जो दंगा असायचा तो दंगा त्यांचा आता थांबून गेलाय. आट्या पाट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाही जाता आधीचे मातीतले खेळ. आता परकर वापरणाऱ्या मुली, आता मुली तर परकर वापरणं सुद्धा आता बंद झालंय. म्हणजे ज्या किशोरवयीन मुली असायच्या पूर्वी परकर वापरायच्या, आता मात्र तो प्रकार एक बंद झालाय. या मुली आता मातीत खेळ खेळत नाही. त्या मुली मातीचे बैल बनवायचे, मातीच्या बाहुल्या बनवायच्या, मातीची भांडी बनवायची. आता मातीचे प्रकारच बंद होऊन गेले. आता सगळं आपल्याला टेक्नॉलॉजी वापरली, प्लास्टिकचे येतात, फायबरचे येतात खेळणे. आमच्याकडे लाकडाची खेळण्यासाठी, मातीची खेळण्यासाठी, आता मात्र तेही बंद झालंय. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनलवर. चॅनलवरती त्याचे जे क्राईम थ्रिलर असतात ते पाहण्यामध्ये आता मुलं दंग असतात.
बघत क्रिकेटची मॅच. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. बघा त्या टीव्हीवरती जे क्राईम थ्रिलर असतात हे बघण्यामध्ये ते मुलं इतके दंग असतात की विचारता सोय नाही. त्यांना जेवणाची सुद्धा आठवण पडत जाते. ते म्हणतात थांब एवढं एपिसोड दे, या नाटकामधला खून कोणी केलाय हे मला शोधायचंय. आणि तो त्या नाटकामध्ये इतका गुंगून जातो की त्याला खाण्यापिण्याचं भान नसतं. त्याची जी मनोवृत्ती आहे ती सुद्धा गुन्हेगारीकडे वळते. आणि काय होतं त्याचा सगळ्यात शेवटचा परिणाम होतो तो म्हणजे समाजामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. त्या मुलामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्याचं मन त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आकर्षित करतं आणि त्याच्यामुळे समाजाचं स्वास्थ्य बिघडतं असं आपल्याला सांगता येईल. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारात असे विरून जात आहेत. बघा आता लिहिते हात आता कोणी लिहत नाही, कुणाला कागदावरती काही मांडतच नाही, कुणी लिहितच नाही. आता काय करतात तर आता फक्त टाईप करतात. आता पूर्वी काय व्हायचं, एखादी भावना एखादी कविता जर का सुचली तर आपण लगेच ते लिहून काढायचो. आता कोणाला कविता सुचत नाही, आपलं म्हणणं काय आहे ते मनातल्या भावना आता कोणी लिहत नाही. का की आता शब्द हवेसारखे विरून जात आहेत, त्या शब्दांना आता किंमत राहिली नाही असं कवी म्हणतायत. मी वाचवतोय माझी कविता. आणि या सगळ्या दूषित वातावरणामधून या जे समाजाचं जे वातावरण जे दूषित झालंय त्या सगळ्यांपासून कवी म्हणतात की मी वाचवतोय माझी कविता. मी या सगळ्यांपासून माझी कविता वाचवतोय. आणि आणखी काय वाचवतोय, आणि माझी आई म्हणजे काय, जे माझं स्वतःचं आहे, जे माझ्या आईचे देणं दिलेलं आहे ते मी वाचवतोय. मी वाचवतोय माझी कविता, माझी आई आणि माझी बोली. म्हणजे काय, माझ्या आईची जी बोली आहे, जी माझी मातृभाषा आहे, ती मातृभाषा सुद्धा मी वाचवतोय. आणि माझी भूमी, माझी जमीन, माझा देश. आणि हे सगळं कशाबरोबर तर कवितेसोबत. मी वाचवतोय माझी आई, माझी बोली, माझी कविता आणि माझी भूमी कवितांसोबत. अशा प्रकारे या समाजाचं हे जे चित्रण सतीश काडसेकर सरांनी केलेलं आहे या चित्रणामध्ये. आणि ही जी कविता आहे ही साधना नावाचा एक दिवाळी अंक आहे, तो 2007 मध्ये त्यांची ही कविता मी वाचवतोय नावाची कविता ही प्रसिद्ध झालेली होती. अतिशय समाजाचं वास्तववादी चित्रण त्यांनी या कवितेमध्ये केलंय. आणि महानगरी जीवनामध्ये म्हणजे या ज्या मोठमोठ्या शहरांमध्ये आपल्या मानवी जीवनाच्या अस्तित्वाचं आणि या अस्तित्वाला आलेल्या अवकडेचं, त्याचबरोबर आपल्या भोवतालच्या सामाजिक स्थितीचं चित्रण कवी सतीश काडसेकर यांनी आपल्या या कवितेतून मी वाचवतोय या कवितेतून आपल्याला आपल्या समोर मांडलेलं आहे. आपल्याला ही कविता कशी वाटली, या कवितेबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही त्या मला जरूर कळवा. आणि कविता कशी वाटली त्याबद्दलही कळवा. तुमच्या शंकांचं समाधान मी नेहमीच करत राहील. तर आज आपण ही जी मी वाचवतोय ही सतीश काडसेकर सरांची कविता आज आपण बघितलेली आहे. तर आज आपण इथंच थांबूया आणि भेटूया पुन्हा लगेच.